नाही, मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झाले रिझल्ट लागून, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना. मग उद्यापर्यंत वगैरे होईल असं अजित पवार म्हणतात, पण काय मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे, कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये त्याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही विरोधात? सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री म्हणजे आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा निधी तो सुद्धा सरकार जमा करून घेतोय. आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय लाडकी बहीणचा हा परिणाम आहे का? नाही का, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. फेडरल स्टेट हे जे स्वरूप आहे ते कसं डिस्टर्ब होत आहे याच्या संबंधी गणेश देवी यांच्यासारख्याने पण अनेक गोष्टी सांगितल्या, लिहिल्या. विशेषतः त्यांचं द इंडियन्स नावाचं जे नवीन पुस्तक आहे त्या पुस्तकात मग त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मला संविधान अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त नेहमी एका भाषणाची आठवण होते आणि जे भाषण आपण सगळ्यांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे असं मला वाटतं. माहिती आहे की राजेंद्र प्रसाद ते सुपूर्द करत आहेत, पण त्याच्या आदल्या दिवशीचं जे बाबासाहेबांचं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949चं भाषण, हे भाषण खरं म्हणजे नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या सगळ्या शाखांच्या मध्ये या भाषणाचा अभ्यास झाला पाहिजे इतकं ते महत्त्वाचं भाषण आहे. फार दीर्घ असं ते भाषण आहे, शेवटचं भाषण आहे बाबासाहेबांचं मसुदा सादर करण्यापूर्वीचं. या भाषणामध्ये हे भाषण जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात असं येते की आज संविधान रक्षक म्हणून आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते कार्यकर्ते असतील, कुमार केतकरांसारखे या संबंधामध्ये अतिशय खोल असं चिंतन करणारे विचारवंत पत्रकार असतील, या सगळ्यांच्या समोर आपल्याला त्या भाषणाने एक काही गोष्टी अशा समोर उभ्या राहतात. पण हिंदुस्थान घोषित केलं असतं तर मिझोराम आपल्यापासून लगेचच गेला असता, कारण मिझोराममध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत. मेघालय गेला असता, मेघालयामध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत. नागालँडमध्ये जवळजवळ 60 ते 65% ख्रिश्चन आहेत. ते म्हणले तर तुम्ही हिंदू राष्ट्रात, हिंदुस्थानात आम्हाला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. काश्मीर तेव्हाच गेला असता. आता काश्मीर अर्धा आपल्याकडे म्हणून आपल्यापैकी सुद्धा खूप लोकांना दुःख होत असेल. हे काय? आणि 370 कलम हटवल्यानंतर ज्यांना आनंद झाला त्याच्यात आपल्याही पक्षाचे दुर्दैवाने काही लोक होते, कारण आपल्याला तो इतिहासच माहित नव्हता. आपल्याला अंदाज नव्हता की हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाहीये. आणि तसा जर हिंदुस्थान त्यांनी केला असता तर काश्मीर तेव्हा पूर्ण काश्मीर गेला असता. त्याच्यानंतर ज्या राजा हरिसिंग बरोबर वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटींमुळे निदान हा काश्मीर आपल्याकडे राहिला. आणि त्यांनी जर पाकिस्ताननी म्हणजे पाकिस्तानच्या नवीन निर्माण झालेल्या काही ट्रायबल सैनिकांनी जर आक्रमण केलं नसतं काश्मीरवर
तर मग पुन्हा ती पहिली 1948ची लढाई झाली नसेल, हाही काश्मीर तिकडेच गेला असता. नुसता काश्मीर तिकडे गेला असता एवढं म्हणून आपल्याला चालणार नाही. इंग्रजांना हा देश आपण आता ज्या पद्धतीत आहोत त्या पद्धतीत तो नको होता. म्हणून बकिंगहॅम पॅलेसमध्ये इंग्लंडमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी काय मुद्दे मांडले की ते काय भारताला स्वातंत्र्य द्यायची चर्चा चाललेली आहे आणि त्यांनी तिकडे घटना समिती पण बसवलेली आहे, पण भारताला आपण कुठे जिंकून घेतलेलं आहे. इंग्लंडने काही भारतावर स्वारी केलेली नाहीये भारत जिंकायला. भारत कुठे आपण जिंकलाय? इंग्लंडने कधी भारताकडे निरनिराळ्या गोष्टींची मागणी करून भारत ताब्यात घेतलेला आहे? 1857 युद्ध झालं पण त्यावेळेला काही हा मुद्दा नव्हता. आम्ही ते भारत जिंकून घेतलेला नाहीये. पुणे यासाठी निवडलेलं आहे पहिलं बालरंगभूमी संमेलनासाठी. पुण्यामध्ये कलाकार, पुण्यामध्ये विद्या आणि पुण्यामध्ये काहीच पुणे नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मध्यभाग हा आम्हाला मध्यवर्ती म्हणून पुणे पडतं. आणि पुण्यामध्ये असणारे सगळे बालकलाकार असतील, इथे असणाऱ्या सगळ्या कला सादरीकरण असतील, या सगळ्यांचाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे आम्ही निवडलेलं आहे. पुण्यामध्ये कला संस्कृती ही कायमच जोपासली गेलेली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आल्यावरती आमच्या सगळ्या शाखा एकत्र येऊन इकडे संमेलन करू शकतात या दृष्टीने. आणि मुलांनी जेवढा सहभाग दाखवला त्या सहभागाच्या दृष्टीने आम्ही पहिलं संमेलन पुण्यामध्ये करायचं. हे संमेलन आमचं 20, 21, 22 डिसेंबरला होणार आहे. 20 तारखेला शोभायात्रा निघणार आहे. त्याचबरोबर काही बालनाट्यांचं सादरीकरण आहे. संध्याकाळी जादूगार रघुवीर यांचे प्रयोग असणार आहेत. कळसूत्री भावल्यांचे प्रयोग असणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 21 तारखेला उद्घाटन सोहळा आहे. यामध्ये संमेलनाध्यक्ष मोहन जोशी आहेत, मोहन आगाशे उद्घाटक आहेत. त्याच्याबरोबरीने सुबोध भावे, सयाजी शिंदे, विजय गोखले, सविता मालपेकर आणि इतर बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला स्वतः हजेरी लावणार आहेत. आणि यानंतर सगळी सादरीकरणं संपूर्ण महाराष्ट्रातनं जी मुलं करणार आहेत त्यांची सगळी सादरीकरणं, विविध सादरीकरणं होणार आहेत. याच्यामध्ये एक महाचर्चा होणार आहे ज्याच्यामध्ये भविष्यात बालरंगभूमीचं हे मुलांकडनं जाणून घेणार आहोत आणि दिग्गजही त्याच्यामध्ये बोलणार आहोत. या सगळ्यामध्ये अजित पुरे अँकर करायला असतील स्वतः. आणि दुसऱ्या दिवशीचा आमचा कार्यक्रम असणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे समारोपाचा कार्यक्रम आहे. या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बालरंगभूमी परिषद तर्फे बालरंगभूमी गौरव पुरस्कार देणार आहोत. आणि यावर्षीचा गौरव पुरस्कार हा आम्ही प्रतिभाताई मतकरी यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि तो पुरस्कार त्यांनी घेण्याचं स्वीकारलेलंही आहे. त्याचबरोबर बरेचसे सन्मानित आहेत जे या पुरस्कार सोहळ्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये सलील कुलकर्णी असतील ज्यांनी बालगीतांची सुरुवात केली, संदीप खरे आहेत, त्याच्यानंतर आमचा सुबोध भावे आहे, सचिन पिळगावकर स्वतः येणार आहेत ज्यांना आपण बालकलाकार म्हणूनही बघितलेलं आहे आणि ते स्वतः सन्मान करण्यासाठी सचिन पिळगावकर असणार आहेत. अशी सगळेच यांच्याबरोबरीने पुरस्कारामध्ये काही आमचे बालकलाकार जे तुम्हाला जसे मायरा, स्वरा हे सगळे जे तुम्हाला जसं आमच्या पप्पांनी गणपती आणला हे जे 2 बालकलाकार सगळ्यांचे फेमस आहेत आणि मुलांना बघावेसे वाटतात या सगळ्यांची सादरीकरणही या पुरस्काराच्या दरम्यान होणार आहे.